पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात। काही भागातील वीज पुरवठा बंद। लष्कराचं पथकही दाखल। धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा। पुण्यातील पूर परिस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री अलर्टवर। अजित पवार यांच्याकडून फोनवरून प्रशासनाला सूचना। राज ठाकरे पुण्यातील एकता नगरमध्ये। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकता नगरमधील नागरिकांसोबत राज ठाकरेंचा संवाद। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी पुण्यामधील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। भेटीदरम्यान बबन शिंदेंचा मुलगा रणजितसिंह शिंदे देखील उपस्थित। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं। लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यामध्ये सत्ता आणून देतो। अमरावतीमधील भाजपच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सत्ता असतानाही सत्ता आणण्याचं वक्तव्य करणं म्हणजे उदासीनता। आमचं रक्त सळसळत आहे। विधानसभेची वाट बघतोय। फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला। फडणवीसांनी वाझे आणि परमबीर सिंहांना आरोप करायला लावले। मला क्लीन चिट दिलेला चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारनं समोर आणावा। अनिल देशमुखांची मागणी। अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाच्या अहवालाची कॉपी समोर आणली। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर। अनिल देशमुख देखील नार्को टेस्ट करणार का? आरोप प्रत्यारोपाऐवजी देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं। चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले। फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं। यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला। संजय राऊतांची टीका। 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय। कुणासोबत आघाडी करणार नाही। राखीव जागा देखील लढणार। 29 ऑगस्टला निर्णय। जरांगेंची माहिती। नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये। मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही। जरांगे आक्रमक। कुणबी मराठ्यांपासून सावध राहा। ओबीसी आरक्षणाला धोका। सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा आमदार तर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर मी ओबीसी मधूनच मराठा आरक्षण घेणार। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये देवाणघेवाणीची चर्चा झाली असेल। बंद दाराआड राज्याच्या हिताचे निर्णय घेतले नसतील हा इतिहास। संजय राऊतांची टीका। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल। चंद्रकांत पाटलांचा अंदाज। तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी काम पूर्ण करणार। नितीन गडकरींचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे। आमच्याकडे वैचारिक कीड मारण्याचं बेगॉन स्प्रे। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार। आज पुणे आणि साताऱ्याला पावसाचं रेड अलर्ट। तर मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्वार्टर फायनल सामना। भारतासमोर ग्रेट ब्रिटनच्या संघाचं आव्हान। कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या कामगिरीवर लक्ष।